जवळ मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होईल सुरुवात. पहिलाच बॉल पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 4 धावा, चौकार. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे. एका बाजूला आपण पाहता अक्षय आणि त्यांना साथ देत आहेत नितीन आणि गोलंदाज आपण पाहता अक्षय यांचा मात्र पंचांना मात्र कवायत करायला लावले आणि आपण पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल आपण पाहिला 4 धावेसाठी आणि तदनंतर मात्र हा चेंडू एक अवांतर धाव नक्की देऊन गेलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. या अवांतर धावेने मात्र धावसंख्येमध्ये 1 ने भर झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 5. 3 षटकांचा हा सत्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्याच बॉलवरती मात्र आक्रमण केलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पंचांना आपण पाहताय दंडित केले गेले गोलंदाज अक्षयाला. अवांतर पाहिलं गेलं तर 2 धावा बॅक टू बॅक नक्कीच पाहायला मिळाल्यात. या एका धावेने आपण पाहिलं की नक्की धावसंख्या पुढे सरसावली आहे, वदरली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 आकड्यावरती. पुढचा बॉल सुरेख हाफ ट्रॅकर होता त्याला मात्र बिरकावून दिलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दिशेला. 6 धावा, षटकार. बॉल द्यायचा प्लीज. मागील सामना आपण पाहिलात एका बाजूला संघ होतं शितूर संघ आणि त्यांचे विपक्ष संघ आपण पाहिलं गेलं तर वनगडे वाडी संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. माफ करा, चिखलवाडी संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलाय. अर्थात नो डाऊट सुहास ठरलाय त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. चला सुहासांना विनंती असेल आपण यायचं आणि आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचंय. सुहास प्लीज कम ऑन द स्टेज अँड टेक युअर प्राइज. जाऊ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहताय खऱ्या अर्थानं एक रोमहर्षक सामना. एका बाजूला संघ आपण पाहताय नवलाईवाडी आणि त्यांचे विपक्ष संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थात वनगडेवाडी. बॅटिंग करणारा संघ वनगडेवाडीची सलामी एवढी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आहेत नितीन आणि एका बाजूला आहेत अक्षय. पुढचा बॉल इथे मात्र बैठक. काय फटका सजवलाय आसमानी टोला. 6 धावा, षटकार. आपण सारांश पाहिलं तर खऱ्या अर्थानं कुठेतरी अक्षय आता मात्र आक्रमण करताना पाहायला मिळतात. आपण पाहिलं की ड्रायव्हिंग सीट वरती पाहायला मिळत आहेत ते अक्षय आकाश. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की ते बॅटल रंगते अक्षय वर्सेस अक्षय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बैठक लगावली आहे. दिशा ही तोच आणि निकाल ही तोच. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. 6 धावा, षटकार.
तसेच मागील सामना झाला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं धावसंख्या झाली ती अर्थात 25 धावा. चिखलवाडी संघाचा सुशांत ठरलाय. मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मी आयोजन कमिटीला विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं त्यांचं यथोचित मानसन्मान करायचा आहे. सुशांतांना आपण पारितोषिक देऊन अर्थात सामनावेळेचा टी शर्ट आणि चषक देऊन त्यांना इथे सन्मानित करायचं आहे. पुढचा बॉल इथे मात्र बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळालाय. चेंडू जातो मिड विकेटच्या रिझन मध्ये. पंचांचा इशारा आलाय. 6 धावा षटकार. थँक्यू सो मच. मात्र सन्मानित करायचं आहे. मागील सामन्यातील सामनावीर अर्थात मॅन ऑफ द मॅच किताब त्यांच्या नावावरती राहिलाय असे सुशांत आपे ठरलेत आणि त्याचं यथोचित मान सन्मान इथे केला जाईल. त्यांना मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आणि हे भव्य दिव्य आपण क्रिस्टल ट्रॉफी पाहताय ते देऊन इथे मात्र त्याला सन्मानित केलं जाईल. येथे मात्र सुमानी टोला वार पलटवार गेंद सीमा पार. 6 धावा षटकार. काय घणाघाती फटके सजवले जात आहेत. फलंदाज नाव आहे अक्षय. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळून काढले. सुभाष आहे त्यांच्या डोक्यावरून. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पार. चार धावेने आपण जर धावसंख्येवरती नजर टाकली तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 47 आकड्यावरती. 47 लॉस ऑफ 0 विकेट. आणि त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर एक सिंहाचा वाटा मोलाचा वाटा कोण असेल तर नाव आपण सगळ्यांच्या समोर आहे. 1 अँड ओनली अक्षय वनागडे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बैठक लगावण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहायला गेलं तर बॅटने बॉलचा संपर्क आला नाही. थेट घेतलाय एसटी रक्षकाचा वेध आणि इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 2 षटकांचा जरूर अंत. 1 2 3 4 5 6 षटक क्रमांक दुसरा अर्थात 2 षटकांचा अंत जरूर झाला. 12 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र पाहताय 47 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी आपण पाहायला गेलं तर प्रथम बॅटिंग करत असताना नक्कीच दबाव होता. मग तो दबाव नक्कीच झुगारून लावलाय आणि आपला नॅचरल खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळताना ही जोडी पाहायला मिळते. आणि त्यात आपण पाहिलं गेलं तर अक्षय वनागडे याने मात्र आपलं रौद्र रूप धारण केलंय. 47 धावा धाबळकावरती लागल्यात. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं घेऊन स्वतः गोलंदाजी मार्क वरती राजू बरिष्ठे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मित्रांनो विनंती असतात 9 मिनिटं पूर्ण होत आल्या. 12 मिनिटांचा अवधी असणार आहे. 12 मिनिटांनंतर जर आपण चेंडू हाताळले गेले तर मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाईल आणि तदनंतर मात्र आपली कोणती बाब इथे स्वीकारली जाणार नाहीये याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा. आपण पाहताय सलामीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला आहेत ते अर्थात नितीन आणि एका बाजूला झंझावती वादळ. नाव आहे अक्षय. पहिलाच बॉल राजू यांचा हाफ ट्रॅकर. शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल. 6 धावा.
मित्रांनो आपण म्हणतात ना मराठीमध्ये म्हणतात वाण नाही पण गुण लागतो आणि गुण इथं लागलाय तो अर्थात नितीन पाटील यांना. कारण पाहिला गेला तर अक्षय वनागडे यांची जर आपण फलंदाजी पाहिली तर कुठे नितीन पाटील नक्कीच मनातल्या मनात म्हणत असतील मी कुठे मागे थांबू, माझा तर हा बाबा ह्याचा हातखंडच आहे. आणि तोच पहिलाच बॉल आपण पाहिला गेला आणि पहिल्याच बॉलवरती आसमानी टोळा पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत, थोडे फंबल झालेत मात्र एक धाव ते मात्र पूर्ण केली गेली. एका धावेने मात्र स्ट्राईक रोड होताना पाहायला मिळते. एक धावेने धावपळक मात्र पुढे सरसावलंय, वधारलंय, धावसंख्या जाऊन पोहोचलीये 54 आकड्यावरती. 54 लॉस ऑफ 0 विकेट. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या विपक्ष संघ आपण पाहताय अर्थात श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी हा संघ आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं दोन्ही संघांमध्ये जर विचार केला तर मातोबर संघ आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, शरीरावरती आदळला आणि आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र आपण पाहिले गेले तर एक सिंगल नक्की इथं पूर्ण केले गेले. आता मात्र एकेरीवरती अधिकचा भर दिला जातोय का इथे मात्र गोलांचं कौतुक करावं लागेल. कारण मागील 2 षटक आपण जर पाहिले गेलं तर पूर्णपणे फलंदाजाचं वर्चस्व राहिलंय. खऱ्या अर्थानं धावांची श्रीमंती आपल्याला षटकामध्ये पाहायला मिळाली. पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, त्याला मात्र भिरकावून दिलाय, चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहिजे फुल लेनचा चेंडू होता, आपण पाहिलं स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत तर चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र आपण पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे अर्जित केले गेले. धावसंख्या देखणे भर धावसंख्या जाऊन पोहोचली ते 62 आकड्यावरती. आता मात्र षटकातील शेवटचे चेंडू येणं बाकी असणार आहे. इथे मात्र बॅटची इनरेज घेतले, चेंडू जातोय धन 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 करत, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मात्र चांगला एफर्ट पाहायला मिळते. 2 धावाचा पूर्ण दिसायचा प्रयत्न केला गेला आणि तिसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण 4थ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का आणि इथे घडतंय काय बिघडतंय काय मैदानाच्या आतमध्ये आत्महत्या विकेटच्या भाषेतील आपण पाहायला गेल्यात तर इथे मात्र धावबाद झालेत. अक्षय 3 धावा मात्र त्रिग्राह्य दलातील या 3 धाव्यांनी मात्र धावपळ पुढे सरसावलंय, वधारलंय, धावसंख्या जाऊन पोहोचलीये 65 या आकड्यावरती आणि 66 धावांचं लक्ष ठेवलंय. भलं मोठं आव्हान आहे. या आव्हानाचा पाठला कसा केला जाईल हिचं पावलं नाही. पुढचा देऊया आपण डीजेला संधी IPX मधुर संगीत. आपण पाहता व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती पाहिली. मित्रांनो वेळ हा मिळत नसतो, वेळ हा काढावा लागतो आणि आपला मौलिक वेळ नक्कीच मान्यवर मंडळीने आपल्या या स्पर्धेसाठी दिले. भारतात आपली मानाची अभिमानाची स्पर्धा ती बैलगाडी 2025 मध्ये आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं ते पुन्हा एकदा मी क्रिकेट समालोचक सिद्धेश गायकवाड आपला सर आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर, आपण आलात आणि या स्पर्धेत शोभा आपण वाढवली. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दुसरं सत्र आपण पाहणार अनुभवणार आहात कारण आपण पाहिलं की 66 धावांचं लक्ष आहे. चला नवलाईवाडी संघ जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण त्वरित आपल्या आघाडीकडे मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. त्याचं ऑन फील्ड पद्धतीचं विनंती असणार आहे. थोडं आपण गती करा कारण आपल्याकडे ते अधिकार आहे, त्या अधिकाराचा आपण पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे सर. चला प्लीज थोडं कॉपरेट करा मित्रांनो. चला मित्रांनो थोडं प्लीज.
मित्रांनो सेमीफायनल नंबर 1 साठी मी कॉल करतो, अर्थात कडवे किंग्स मुंबई विपक्ष चला पंचांना विनंती आपण सामन्याला सुरुवात करायचं. तर सेमीफायनल हा 2 षटकांचा खेळ होतील, याचे मात्र आपण नोंद घ्यायची आहे. चला मी पुन्हा एकदा विनंती करतो या कडवे किंग्स मुंबई विपक्ष सोन्या स्पोर्ट्स कोळगाव. चला दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. सेमीफायनल अर्थात उपांत्य सामना, उपांत्य फेरीतील पहिली लढत आपण पाहणार आहात. कडवे किंग्स मुंबई विपक्ष सोन्या स्पोर्ट्स कोळगाव. दोन्ही कॅप्टनना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे. पुढचा बॉल मिस टाइम रोका, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू खाली, इथे मात्र झेल निसटला गेलाय. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मित्रांनो मी मगाशी म्हणालो की क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाचा पाठीचा कणा आहे. इथे मात्र आपण पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षकांकडून थोडं नक्कीच चुकी झाली, मात्र येणाऱ्या काळामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण यांच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल, यातील मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल सफल झाले, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम रोका, चेंडू हवेमध्ये, फिल्डर डाऊन द बॉल, टिपलाय, झेल संपलाय. फलंदाज राजीवांचा खेळ. नवलावाडी संघ आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. मित्रांनो आपण पाहिजे सलामी झालेली जोडी अर्थात राजू आणि अर्जुन आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर राजू मात्र मैदानाच्या बाहेर आपण निघताना पाहतो, कारण मागील सामन्याचा सामनावीर होते. आता खऱ्या अर्थानं आक्रमण करण्याची गरज होती आणि इथे मात्र आपले विकेट गमावले. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल झाले विजय. पुढचा बॉल इथे मात्र भिरकावलाय, चेंडू हवेमध्ये आहे, नो मॅन लँड वर चेंडू ट्रॅव्हल होईल. अर्थात निर्जयासाठी आपण पाहताय 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात, तिसऱ्या पलटले जात आहेत. तिसरी धाव पूर्ण केली जाईल का, आणि होई नाही करताना इथे मात्र तिसरी धाव सुद्धा पूर्ण. या 3 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 त्या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ आपण पाहतोय. पुढचा बॉल पुढचा बॉल इथे मात्र सुरेखा चेंडू हाताळला गेला. या इथे मात्र सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघ नाणेफेक जिंकले. त्यांना विनंती असणार आपण आपला निर्णय आणि आपल्या संघासोबत आपण तयार राहायचे. कोणत्या प्रकारचा अधिकचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. आणि हा सामना मात्र 2 षटकांचा असेल. दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6वा षटकार. आम्ही कोकणची माणसं हायसाद, आमची भल्या भल्यांना क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघासाठी नक्कीच लक्ष वेधतो त्यांचं. 3 मिनिटं नक्कीच पूर्ण झाली मित्रांनो. 12 मिनिटांचा अवधी असणार आहे. 3 मिनिटं पूर्ण झाले, 9 मिनिटं अजूनही बाकी. त्यांनी आपल्याला अजूनही 2 षटक हाताळायचे, त्याची आपण सुद्धा नोंद घ्यायची आहे. जो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सांघिक बॅटिंग. चला सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाने फलंदाजी स्वीकारली आहे. विपक्ष संघाला विनंती असणार आहे की आपण शेवट चेंडू हाताळण्याचा आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचंय. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल बॅकफुटला गेले, बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळालं. आपण पाहिलं तर ऑर्थोडॉक्स लॉंग बॉल चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धावता पूर्ण होण्याचा प्रयत्न केला, 2री धाव येथे मात्र अंगलट येताना पाहायला मिळाली होती, मात्र नशिबानं दिली 7 आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी मात्र धावफलक पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचलीये
16 आकड्यावरती. एक गड्याच्या बदल्यामध्ये सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात नवलाईवाडी संघ आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहिलं, थोडे शफल झाले. पंचांकडे पाहिलं गेलं, पंचाने इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय की हा इज व्हाईट बॉल. अवांतर चेंडू टाकलाय. एक धाव मात्र नक्की तिथे ग्राह्य धरली जाईल आणि गोलंदाजाला मात्र इथे दंडित केलं जाईल. गोलंदाज आपण पाहताय नितीन पाटील. बॉलिंग ट्रॅकवर, बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल सुरेख चेंडू हाफ ट्रॅक होता, त्याला मात्र भिरकावून दिलाय फाईल लेगच्या दिशेला. आसमानी टोला साधावा षटकार. आपण आपले स्वयंसेवक जरा सीमारेषेच्या लगत आपण उभं करायचं आहे, कारण संध्याकाळी 17 आहे मित्रांनो आणि आपण आता शेवटाकडे नक्कीच निघालोय. कोणत्या प्रकारचा व्यत्यय आपण सामन्यामध्ये किंवा स्पर्धेमध्ये आणू इच्छित नसाल सो प्लीज सो कोऑपरेट करा. आपण थोडं सीमारेषेच्या लगत आपण उभं राहायचं आहे, विनंती असेल आपल्याला. पुढचा बॉल इथे मात्र गरकन चेंडूने गिरकी घेतली आहे आणि यष्टी रक्षकाचा वेध घेतलाय. पुन्हा एकदा अवांतर धाव. धावसंख्येत 1 ने भर. एका धाव्याने मात्र धावफलक पुढे सरसावलंय. 24 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना नवलावाडी संघ एक गडी बाद 24 धावा धावफलक पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल चला थोडं स्पीडअप करा. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज, कोणती चुकी घडत नाहीये. विकेटचा पतन, धक्का क्रमांक दुसरा. ओ यू ठी. पाटील मात्र इकडे खुश येत खऱ्या अर्थानं का असू नये, कारण संघाची कामगिरी मात्र दर्जेदार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. पंच करण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर कव्हर त्याचे अर्धा पॉईंट खेळून काढले. एक धाव तर नक्कीच पूर्ण. एका धाव्याने मात्र श्री गणेश केलाय. आपलं वैयक्तिक खातं नक्कीच खोललं गेलंय. आता मात्र चमत्कार जर घडला तरच या सामन्यामध्ये नवलाईवाडी स्पोर्ट्स संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करू शकतो. मात्र आपण एका बाजूला पाहिलं गेलं तर वनागडेवाडी संघ आता मात्र उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. ऑलराऊंडरचा नक्कीच खेळाडू अधिकाधिक या संघामध्ये आपल्याला भरताना पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहिलं गेलं नितीन पाटील असतील, त्यानंतर सचिन पाटील, अक्षय वनागडे, खूप सारे खेळाडू आज आपण पाहिलं गेलं. आर्यन वनागडे मात्र कुठे अनुपस्थित पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सुरेख चेंडू हाताला गेला. इथे मात्र पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक दुसरं अर्थात ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 25 आकड्यावरती. सहा बॉल 41 ची गरज. 6 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेत गोलंदाज संजय. चला यानंतर होणारी मॅच कडवे किंग्स मुंबई विपक्ष सोन्या स्पोर्ट्स कोळगाव. दोन्ही कॅप्टनना विनंती असणार आपण तयार राहायचं आहे. शेवटचे चेंडू हाताळल्याच्या नंतर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचंय. पहिलाच बॉल आपण पाहिला आता संजय यांचा. एका पडल्यानंतर मात्र थोडा बाहेर निघाला आणि इथे मात्र एसटी रक्षकाचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळाला. कोणत्या प्रकारे धाव इथे घेतली गेली नाही. डॉट बॉल. आता मात्र येणारे चेंडू असणार आहे ते 5 आणि 41 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा. आता मात्र मीडियम स्पेसर पद्धती आपण पाहिलं तर वेगावरती नक्कीच कुठेतरी आपलं वर्चस्व करताना पाहायला मिळत आहेत ते गोलंदाज संजय. कारण अधिकचा चेंडू पाहिला तर नक्कीच अधिकचा वेग, त्यानंतर मात्र हा वेग कमी पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा. आता मात्र गरकान गिरकी घेतली आणि इथे मात्र एसटीचा वेध घेतला. मात्र आपण पाहायला गेलं तर नक्कीच ऑफ स्टेमला खूप सारा बाहेर आपल्याला निघताना पाहायला मिळाला आणि त्याचंच कारण ठरलंय. इथे मात्र पंचाने गोलंदाजाला मात्र दंडित केलंय. पुढचा
पुढचा बॉल आपण पाहताय ते कव्हर रेषे नक्कीच खेळून काढलाय. एक धाव तर नक्कीच पूर्ण सचिन पाटील चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र आपण पाहायला गेलं तर एक धाव नक्कीच पूर्ण केली गेली. सचिनजी पाटील आपल्याकडे धावा अधिक आहेत. त्याच्यात आपण हे प्रॅक्टिकल किंवा एखादा एक्सपेरिमेंट आपण मैदानाच्या आतमध्ये करताय की काय हे चित्र मात्र पाहायला मिळते. पुढचा बॉल सुरेख चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे सचिन पाटील तिथपर्यंत पोहोचतील. चांगल्या कनेक्शन आणि तेवढी चांगली फेकी पाहायला मिळाली. 2 धाव्यांवर मात्र समाधान मानावं लागेल. या 2 धाव्याने मात्र आपण धावपळ पुढे सरसावताना पाहायला मिळतोय 29 आकड्यावरती. आता खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तर आई पिसाई स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ इथे मात्र सामन्यामध्ये वर्चस्व गाजताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलाय. एकापेक्षा आपण पाहिलं तर अधिक काही मिळणार नाही. अक्षय वनागडे चेंडू पर्यंत पोहोचतील. त्याद्वारे मात्र आपण पाहिलं गेलं तर एकच धाव इथे पूर्ण केली गेली. पुढचा बॉल आणि इथे मात्र हा चेंडू आपण पाहिलं तर विजयी चेंडू पाहायला मिळाला. दोन्ही संघाचा अभिनंदन. जिंकल्या संघाचे अभिनंदन, हारले संघ होता अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मात्र एक विशेष अनाउन्समेंट अर्थात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं कोणती शंका नाहीये, कुशंका नाहीये. अर्थात आपण पाहिलं गेलं तर 47 धावांची नाबाद खेळी, माफ करा 47 धावांची